देवा विठ्ठला, आज दिवाळीचा सण, आनंदाचा सण आहे. सगळ्यांच्या घरी छान गोडा थोडासा फराळ सुरू आहे. म्हणून बघ, मी पण तुझ्यासाठी खाऊ आणलाय. मांडे आणलेत, मांडे. हे घे, तू सुद्धा खा. देवा, आज की नाही गंमतच झाली. सकाळी सकाळी निवृत्ती दादाने सांगितलं ते आज दिवाळीचा शेवटचा दिवस, 22. आज छान मांडे कर. मग मलाही वाटलं की आज जेवायला मांडेच करू. म्हणता म्हणता आम्ही सगळं जिन्नस जमवलं, पण मांडे करण्यासाठी खापर मात्र काय मिळेना रे. तेव्हा आम्ही संन्यासाची मुलं म्हणून आम्हाला सूचना लावली, नको नको ती बोलणी खावी लागली. पण माझ्या दादांनी कधीच त्याला त्रागा केला नाही, कोणाबद्दल आपसही घेतलं नाही. योगी पावन म्हणायचे काही अपराध नसे, पण या सर्व प्रायश्चित्तातून आम्ही कधीचेच मोकळे झालोय. पण हे सर्व कोणीच स्वीकारायला तयार होत नाही. अरे देवा, सगळा कुंभारवाडा पालथा घातला, पण कोणीच खापर द्यायला तयार होत नाही. त्या विसोबा चाटींनी सगळ्या कुंभारवाड्यात सांगून ठेवलंय की आम्हाला खापर द्यायचं नाही म्हणून. गोडाधोडाचं संन्यासाच्या मुलांना कशाला हवं म्हणून बोल लावले की सगळ्यांना विनंती केली. शेवटी एका दयाळूबाईंनी मला जुनं वापरात नसलेलं खापर दिलं. पण असं दिलं म्हटल्यावर विसोबा चाटी एकदम चिडले आणि मला बोलल्यावर ते खापर सोडून दिलं. त्यावेळी काय करावं काही सुचलं नाही रे. खूप रडू आलं. रडता रडताच घरी गेले. घरी दादाने माझी समजूत घातली. आम्हाला मांडे नको असंही सांगितलं. अरे पण असं जरी असलं तरी आपल्या धाकट्या बहिणीला आपल्याला मांडे खाऊ घालायचे, पण खापर नसल्या कारणाने तिला ते शक्य होत नाही. म्हणून सगळेच दुःखी झाले. आणि देवा काय सांगू, ज्ञानदेव दादा एकाएकी म्हणाला, अगं मुक्ते, रडतेस कशाला, ही घे माझी पाट आणि कर यावर मांडे. आणि देवा काय आश्चर्य, दादाची पाट म्हणता म्हणता चांगली लाल पूर्ण झाली रे, अगदी चटका लागावा इतकी. मग मी लगेच त्यावर मांडे घातले आणि जेवणाची पानं वाटली. आणि देवा, माझी इच्छा ज्ञानदेव दादाने पूर्ण केली. मी सगळ्यांना जेवायला वाटलं. आणि देवा, हे सगळं पाहत दारात विसोबा चाटी उभे. मला कुंभारवाड्यात खापर न मिळव म्हणून प्रयत्न करणारे विसोबा चाटी ज्ञानदेव दादाला शरणी गेले आणि म्हणाले, माफ करा, पण तुमचा हा नैवेद्य मलाही द्या. माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला ओळखले नाही. मग मी विसोबा चाटी नाही जेवायला वाढलं. आणि देवा, तुझ्या कृपेने सगळे आनंदाने जेवले. म्हणून तर हे सगळं मी तुला धावत पळत सांगायला आले. शेवटी शुद्ध ज्याचा भाव झाला, दिवी नाही देव त्याला. अवघी साधुनी हात पोटी, बोले मिळत नाही हाती. अहो आपण तैसे व्हावे, अवघे अनु